मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 17, गाथा नंबर 7. जे परम पूजनीयन्ते मुनि परम समाई धरेवी परमानंद कारणिन तिन्निविते विद्नवेवी. आचार्य योगींद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ. परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये आचार्य कार्य परमात्मा आणि कारण परमात्मा जे अरहंत सिद्ध अवस्थेला प्राप्त झालेले आहेत त्यांचं स्वरूप कसं आहे हे या ठिकाणी प्रकाशित करत आहेत. त्याचप्रमाणे सर्व संसारी जे जीव आहेत त्या सर्व संसारी जीवामध्ये आत्ता निश्चय दृष्टीने त्यांच्या देहरूपी ध्येयालयामध्ये प्रत्येकाचा कारण परमात्मा अनंत गुणाने युक्त, कारण द्रव्य शुद्ध आहे, कारण अनंत गुण शुद्ध आहेत आणि कारण पर्याय शुद्ध आहे आणि एक अपेक्षेने कार्य पर्यायही शुद्ध आहे. जे कारण जे आहे शुद्ध आहे तर त्याचं कार्यही शुद्धच आहे. बरोबर आहे का जनश्री बाबी? कारण द्रव्य शुद्ध, कारण गुण शुद्ध आणि कारण पर्याय शुद्ध आणि त्याची कार्य पर्यायही शुद्ध आहे. याला म्हणायचं नित्य अर्थ क्रियाकारित्व. नित्य अर्थ क्रियाकारित्वाच्या अपेक्षेने द्रव्य गुण कारण पर्याय आणि कार्य पर्याय हे चारही कसे आहेत? शुद्धच आहेत. याच्यामध्ये अशुद्धी नाहीच हे पहिले निर्णय करा कारणामध्ये. आणि कार्याच्या अपेक्षेने अशुद्धी विद्यमान आहे. काय आहे? कार्याच्या अपेक्षेने अशुद्धी आहे आणि कारणाच्या अपेक्षेने शुद्धता आहे. कारण जर अशुद्ध असेल तर कार्यामध्ये कधीही शुद्धी प्राप्त होत नाही. एक अपेक्षेने शुद्धी आणि अशुद्धी दोन्हीही धर्म एका वेळेला प्रगट आहेत. मग अशुद्धी धर्माला लक्ष्य करायचं आहे का शुद्ध धर्माला लक्ष्य करायचं आहे हे आपल्या वर्तमानाच्या ज्ञानाच्या पर्यायावरती अवलंबून आहे. वस्तूवरती काहीही अवलंबून नाही. वस्तूमध्ये सर्व धर्म युगपत एका वेळेला आहेत, पण ज्ञानामध्ये विषय कुणाला करायचा आहे हे वर्तमानाच्या ज्ञानाच्या पर्यायावरती अवलंबून आहे. मग काल आपण 19 नंबर पानावर पाहत होतो की 6 द्रव्य 85 शस्त्र 7 तत्व 9 पदार्थ. त्याच्यामध्ये आपला शुद्ध जीवास्तिक आहे, उपाधी आहे. 6 द्रव्यामध्ये आपला शुद्ध आत्मा उपाधी आहे. 7 तत्वामध्ये आपला एकत्व असणारा आत्मा उपाधी आहे आणि 9 पदार्थामध्ये आपला जो एकत्रूप शुद्ध आत्मा आहे तोच उपादेय आहे. अन्य सब त्यागने योग्य है ऐसा उपदेश करते हैं. अशा प्रकारे आचरण करण्याचे उपदेश सांगितला. तथा शुद्ध आत्म स्वभाव का सम्यक श्रद्धा ज्ञान आचरण रूप अभेद रत्नत्रय है, वही निश्चय मोक्ष मार्ग है. ऐसा उपदेश जो
शिष्यों को देते हैं, ऐसे उन उपाध्याय को मैं नमस्कार करता हूँ. उपाध्याय कसे आहे? जी पंचास्तिका आहे, शहद्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ. याच्यामध्ये गुणस्थान, मार्गणस्थान, जीव समास सर्व त्याच्यामध्ये गर्भित झालेले आहेत. मात्र निश्चय आणि व्यवहार दोन्ही प्रकारच्या मोक्ष मार्गाचा उपदेश जे देतात ते उपाध्याय परमेष्ठी आहेत. त्या उपाध्याय परमेष्ठीला आपण काय करतो? व्यवहारण्याने त्यांना नमस्कार करतो. एक उपाध्याय त्याचा अर्थ निश्चयाने. उप म्हणजे जवळ, उप म्हणजे आपल्या जवळ. मग आपल्या जवळ सर्व गतीमध्ये, सर्व क्षेत्रामध्ये, सर्व कालामध्ये आपल्या जवळ राहणारा कोण आहे? तर आपला प्रत्येकाचा स्वतःचा आत्मा किंवा स्वतःचा जीव आपल्या ठिकाणी शाश्वत राहणार आहे. एक आणि शरीरादी अन्य पदार्थ शाश्वत राहणारे नाही. आणि शरीराच्या सानिध्यात असणारे परिवार, कुटुंब आदी, त्यामध्ये एक आपण तर त्या पदार्थाला सोडून जातो, कधी ते पदार्थ आपल्याला सोडून जातात. काय? कधी पदार्थाला आपण सोडून जातो. आयुष्य संपलं, आपण असणाऱ्या कुटुंबातल्या लोकाला सोडून गेलो. कोणाचं आयुष्य संपलं तर ते अगोदर आपल्याला सोडून जातात. एक दुसरा, ज्याचा संयोग होतो त्याचाच वियोग होत असतो. म्हणून आचार्य सांगतात, जे जे पदार्थ तुमच्या संयोगामध्ये येतात, जेव्हा येतात त्याच वेळेला निर्णय करा, या पदार्थाचा नियमाने वियोग होणार आहे. मग संयोगाच्या वेळेला वियोगाचा निर्णय करताल, श्रद्धान करताल, तर वियोग होताना, वियोग झाल्यानंतर अर्थ रौद्र ध्यान रूपाने परिणती होणार नाही. काय? संयोगाच्या वेळेला वियोग होणार आहे आणि तो निश्चित आहे. त्याला तीर्थंकर सुद्धा बदलू शकत नाहीत. पण मग तो विचार केल्यामुळं संयोगातून आलेले पदार्थ निघून गेले तर आपल्याला अर्थ ध्यानाची परिणती होत नाही. इष्टवियोग, अनिष्ट संयोग, वेदनाजनित आणि निदानजनित हे 4 प्रकारचे अर्थ ध्यान आहेत. आणि हे 4 प्रकारचे अर्थ ध्यान दुःखाचंच कारण आहे. 4 प्रकारच्या अर्थ ध्यानामध्ये दुःखच आहे. आणि 4 प्रकारचं रौद्र ध्यान आहे. मग रौद्र ध्यानामध्ये दुःख आहे का सुख आहे? रौद्र ध्यानामध्ये दुःख आहे का सुख आहे? रौद्र ध्यानामध्ये सुख सांगितलं, दुःख सांगितलं नाही. हिंसानंद, चौर्यानंद, परिग्रह आनंद, आनंद सांगितलं, तिथे दुःख सांगितलं नाही. पण अर्थ ध्यानने दुःखच सांगितलं. पण रौद्र ध्यानामध्ये आनंद आहे, पण अति दुःख असताना सुद्धा तो आनंद मानतो, हेच विपरीत आहे. का सांगितलं? हिंसा आनंद, चौर्यानंद, परिग्रह आनंद, खोटं बोलणे. मग हे 4 प्रकारचे रौद्र ध्यान आहे. इथे मात्रा पापाची तीव्र जास्त आहे, पण त्याला तो दुःख मानत नाही. काय? दुःख मानत नाही म्हणजे अति दुःखाला सुद्धा तो सुख मानतो. म्हणून आचार्याने रौद्र ध्यानाला कधी दुःख म्हटलं नाही. अर्थ ध्यानाला दुःख सांगितलं.
मग इष्टवियोग आपला विवाह झाला, ज्या दिवशी विवाह झाला त्या दिवशीपासून वियोगाचं कार्य सुरू आहे. ज्या दिवशी घर बांधलं त्या दिवशीपासून वियोग आहे. जी जेवढ्या वस्तू संयोगात आलेल्या आहेत त्या दिवसापासून वियोग सुरू आहे, असं ज्ञानाने श्रद्धेने निर्णय करा, चारित्र्यामध्ये स्वीकार करा. मग त्यामुळे काय होणार नाही, इष्ट पदार्थाचा वियोग झाल्यानंतर अर्थ ध्यान होणार नाही. मिथ्या दृष्टीला अर्थ ध्यान होतं, सम्यक दृष्टीला अर्थ ध्यान होतं. 4थ्या 5व्यामध्ये 6व्यामध्ये रौद्र ध्यान होत नाही, अर्थ ध्यान होतं. पण 4थ्या 5व्या 6व्या गुणस्थानामध्ये अर्थ ध्यान झालं तरी नरक तिरेंच्या गतीचा बंध होत नाही. आणि पहिल्या गुणस्थानामध्ये अर्थ रौद्र ध्यान झालं, आयुबंधाची वेळ आली, नियमाने नरक तिरेंच्या गतीलाच जातात. पण सम्यक दृष्टी सम्यक दर्शन असताना अर्थ रौद्र ध्यान झालं तरी नरक गतीला तिरेंच्या गतीला जात नाही. कारण सम्यक दर्शन सहित आयुचा बंध पडेल तर देवगतीचाच पडणार आहे. म्हणून सम्यक दर्शनाला महत्त्व जास्त दिलं. मग असे जे उपाध्याय आहेत, मग उप म्हणजे आपला स्वतःचा शुद्ध आत्मा म्हणजे आपल्या जवळ आहे, त्याचं अध्ययन म्हणजे त्याचं ध्यान, त्याचा अनुभव, त्याचा विचार, याला म्हणायचं निश्चय निर्णय. आपल्या आत्म्याचे ध्यान म्हणून निश्चय निर्णय, माझा आत्मा स्वयं उपाध्ये स्वरूप आहे. मग असं निश्चय आणि व्यवहार दोन्ही प्रकारचा मोक्ष मार्ग. पंचपरमेष्ठी पर्याय दृष्टीने त्याच पंचपरमेष्ठीचं कथन केलं आणि आपल्या पंचपरमेष्ठी स्वरूप आत्माही सांगितलं नाही तर एकांत झाला. आणि आपलाच आत्मा एकांताने पंचपरमेष्ठी आहे निश्चयाने आणि व्यवहाराने मानलं नाही तर ते पण मिथ्यात्व आहे. निश्चय आणि व्यवहार या दोन मार्गाच्या द्वारे संसारातली गाडी नियमाने मोक्ष नगराला पोहोचणार आहे. 2 चाकावरती रेल्वे बेंगलोरवरून निघून दिल्लीला पोचते आणि एक चाक जरी तिथे एक रूळ जरी घसरला तर गाडी जात नाही. तसं निश्चय आणि व्यवहार दोन्ही मोक्ष मार्ग आहेत. पण व्यवहार मोक्ष मार्ग काही काळापर्यंत चालतो आणि समाप्त होतो आणि निश्चय मोक्ष मार्ग एकदा सुरू झाला की तो अनंत कालापर्यंत राहतो. 4थ्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थानापर्यंत मोक्ष मार्ग आहे आणि सिद्ध झाल्यानंतर मोक्ष मार्ग संपला. मार्गाचं फळ मिळालं तेव्हा मार्ग संपतो. आपण घरनं निघालो, मंदिरपर्यंत पोचतो तोपर्यंत मार्गामध्ये आहोत आणि मंदिरमध्ये पाऊल ठेवलं तर मार्ग संपला. जे मार्गामध्ये आहे तळाला स्थानामध्ये नाही आणि स्थानामध्ये आहे तळाला तुम्ही मार्गामध्ये नाही. मग तोच जीव एकापेक्षाने 14व्या गुणस्थानापर्यंत मोक्ष मार्ग आहे आणि मुक्त झाल्यानंतर मोक्ष मार्गाचं फळ मोक्ष अवस्था प्राप्त झाली. दुसऱ्या अपेक्षेने 4थ्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत मोक्ष मार्ग आहे आणि 13-14 गुणस्थान हे मोक्ष आहे. काय मोक्ष आहे. म्हणून अरहंतांना काय म्हटलं जातं, नो संसारी. अरहंतांना नो संसारी आहे. नो
चे अनेक अर्थ होतात. नोचा अर्थ नाही, नोचा अर्थ नो कशाय, नोचा अर्थ ईशत किंचित, ज्यांचा संसार किंचित राहिलेला आहे ते अरहंत भगवान नो संसारी आहेत. एक. दुसरं, अरहंतांना काय सांगितलं, जीवनमुक्त. अरहंत कसे आहेत? जीवनमुक्त आहे. कोण म्हणते जीवन पण म्हणतं आणि मुक्त पण म्हणता. मग दोन्ही कसं काय आहे? एक जीवन तर माना नंतर मुक्त तर माना. म्हातारे सांगतात, चार घाती कर्माच्या अभावाचं निमित्त असताना अनंत चतुष्टय प्रगट झाले म्हणून मुक्त आहेत. आणि चार आघाती कर्म आयु कर्म आहे म्हणून कसे आहेत? संसारी आहेत. जीवन आणि मुक्त. मग चार प्राण आहेत म्हणून जीवन आहे, आणि निश्चय अनंत चतुष्टय आत्म्याचे प्राण प्रगट झाले म्हणून मुक्त आहेत. मग संसार ईशत संसार. मग अरहंताला ईशत संसारी म्हटलं. मग ईशत संसार किती? कमीत कमी. ईशत संसार किती आणि जास्तीत जास्त किती? तर कमीत कमी ईशद संसार केवळ ज्ञान झाल्यानंतर अंतर्मुहूर्तात मोक्ष भरतासारखं. 13वं गुणस्थान, 14वं गुणस्थान आणि सिद्ध. जी 13वं गुणस्थान अंतर्मुहूर्तच राहिलं, परत 14वं गुणस्थान अंतर्मुहूर्ताने निमाणे मोक्ष झाला. जी एक अपेक्षेने 2 अंतर्मुहूर्तात अंतर निमाणे मोक्ष होतो. कमीत कमी. जास्तीत जास्त 1 पूर्वकोटी आयु जन्मला, 8 वर्षामध्ये केवळ ज्ञान झालं आणि 6 अंतर्मुहूर्त कमी. एवढा संसार, तोही ईशत. तोही कितीला? ईशत म्हणजे थोडा. किती आहे? 1 पूर्वकोटी आयु. तरी त्याला ईशद संसार म्हणतात. जी कमीत कमी अंतर्मुहूर्त आणि जास्तीत जास्त 1 पूर्वकोटीला 8 वर्षाधिक 6 अंतर्मुहूर्त कम. एवढ्या काळापेक्षा जास्त जीव संसारामध्ये राहत नाही. तेव्हा केवळ ज्ञान झाल्यानंतर आणि सामान्य रूपाने मनुष्याची उत्कृष्ट आयु किती आहे? मनुष्याची उत्कृष्ट आयु किती आहे? मनुष्याची उत्कृष्ट आयुचे 3 पल्ले आहे. मनुष्य मग भोभूमीच्या अपेक्षेने 3 पल्ले आहे. उत्कृष्ट भोभूमीला 3 पल्ले, मध्यमला 2 पल्ले आणि जघन्याला 1 पल्ले. मग 3 पल्ले, 2 पल्ले, 1 पल्ले आयुष्य असताना मोक्ष प्राप्त होत नाही. एवढी उत्कृष्ट आयु असली तरी मोक्ष प्राप्त होत नाही. भोगभूमीमध्ये 4थ्या गुणस्थानाच्या वरती गुणस्थान असत नाही, म्हणून भोगभूमीतून मोक्ष होत नाही. त्यांची शरीराची उंची 3 कोस, 2 कोस आणि 1 कोस आहे. उत्कृष्ट भोगभूमीमध्ये 3 कोस शरीराची उंची, मध्यमध्ये 2 कोस आणि जघन्यामध्ये 1 कोस, आणि नंतर खाली खाली कमी होत आली. ते 5.25 धनुष्य या शरीराच्या अवघानाने मोक्ष होतो. म्हणून मग तिथे आचार्य काय सांगतात? निश्चय व्यवहार मोक्ष मार्ग अरहंताच्या अपेक्षेने दिव्यध्वनीचा उपदेश देतात. तिथेपर्यंत व्यवहार मोक्ष मार्ग आहे. शरीरामध्ये आत्मा स्थित आहे म्हणून व्यवहार मोक्ष मार्ग आहे. रत्नत्रय पूर्ण आहे एक अपेक्षेने. श्रद्धा क्षायिक आहे. मोहनियाच्या प्रकृती 25 सर्व नष्ट झालेली आहेत.
आणि चारित्र्याची पूर्ण झाली, श्रद्धेची पूर्ण, ज्ञानाची पूर्णता आहे. एकापेक्षीने रत्नत्रय अरिहंतामध्ये पूर्ण आहे आणि एकापेक्षीने रत्नत्रय अपूर्ण आहे. काय प्रदीप? काय अपूर्ण रत्नत्रय एकापेक्षीने आणि एकापेक्षीने रत्नत्रय पूर्ण आहे. आणि मोहनिया चारित्र मोहनियाचे 25 कषाय आणि दर्शन मोहनियाचे 3, हे सगळे कषाय नष्ट झाले म्हणून वीतराग सर्वज्ञ हितोपदेशी आहेत. पण चारित्र गुणाच्या अनेक पर्याय आहेत. आपण सामान्य रूपाने चारित्र गुणाच्या कषाय आणि नो कषाय 2 घेतो. पण त्याचा चारित्र गुणाची पर्याय 3 वेद चारित्र गुणाची पर्याय, कषाय चारित्र गुणाची पर्याय, लेशा चारित्र गुणाची पर्याय, योग परिणती चारित्र गुणाची पर्याय आहे. मग चारित्र गुणाच्या एवढ्या अनेक प्रकारच्या पर्याय आहेत. त्यामध्ये अरिहंतामध्ये लेशा आहे उपचाराने, योग आहे अरिहंतापाशी, योग आहे. 3 योगापैकी 2च योग अरिहंतापाशी आहेत. किती? 2 योग आहेत, वचन योग आणि काय योग. मनोयोग नाही. पण द्रव्य मनाचा सद्भाव आहे. काय? हृदयाच्या ठिकाणी द्रव्य मनाचा सद्भाव आहे. पण द्रव्य मनाच्या माध्यमातून कार्य प्रगट नाही. कारण द्रव्य मनाच्या सद्भावातून जे कार्य प्रगट होईल, जी ज्ञान पर्याय प्रगट होईल, ती श्रुत ज्ञान पर्याय असेल. आणि अरिहंत भगवंतापाशी प्रमाण केवल ज्ञान पर्याय आहे. जेव्हा केवल ज्ञान प्रमाण एक आहे तेव्हा श्रुत ज्ञान असत नाही. आणि मती, श्रुत, अवधी, मन पर्याय 4 असतील तर एक केवल ज्ञान असणार नाही. म्हणून या अपेक्षेने द्रव्य मनाच्या सद्भावाच्या अपेक्षेने 3 आहेत. पण उपयोगाच्या अपेक्षेने 2च योग आहेत, मनोयोग आणि कायोग. वचनयोग आणि कायोग 2च आहेत. मग त्यामध्ये वचनयोग उपचाराने आहे. वचनयोग उपचार सांगितला आणि कायोग आहे. मग एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावरती विहार करतात, हा कायोग आहे. जे चारित्र गुणाचीच मन, वचन, कायाची प्रवृत्ती आत्मप्रदेशामध्ये परिस्पंदन होतं, विहार होतो, म्हणून कायोग आहे. आणि वचनयोग उपचाराने सांगितला. परमार्थाने त्यांच्यावरती वचनयोग नाही. वचनयोगाची व्याख्या काय करणार? अरिहंतापाशी पण वचनयोग आहे, पण तो उपचाराने आहे. आणि मी बोलतो, माझ्यामध्ये वचनयोग आहे, तो उपचार नाही, परमार्थ आहे. आलं का लक्षात? खरोखर आहे, उपचार नाही. आणि त्यांची दिव्यधुनी खिरते, वचनयोग आहे, त्याला उपचार म्हटलं. मग उपचार का? अरिहंत भगवंतांना उपदेश देण्याचा भाव नाही. वर्तमानमध्ये उपदेश देण्याचा भाव नाही, पण ती दिव्यधुनी स्वयमेव खिरते, म्हणून ती उपचारानेच भगवंताचा वचनयोग उपचाराने संज्ञा दिली. त्यांना वचन बोलण्यासाठी मनोयोग नाही आणि वचन बोलण्याचे त्याला भाव नाही. तर मग स्वतः तीर्थंकर नामकर्माच्या प्रकृतीच्या उदयामध्ये संपूर्ण
तळपायापासून मस्तकापर्यंत संपूर्ण अंगातून ओम ध्वनी प्रगट होत आहे. म्हणून ती काय आहे, इच्छा नाही तरी पण तीर्थंकराच्या पुण्यकर्माच्या उदयामध्ये ते ध्वनी फिरत आहे. आणि कोणी वक्ता असेल सांगायला तर त्याला उपदेश देताना चारित्र मोहनियाचा उदय आहे. सांगण्याचे भाव हे चारित्र मोहाचा उदय आहे. मग चारित्र मोहनीय कर्माच्या उदयाचं निमित्त असताना आणि जीवामध्ये 6 पर्याप्ती आहेत. 6 पर्याप्ती कोणत्या मंगल? आहार, शरीर, इंद्रिय, श्वासोच्छ्वास, भाषा. भाषा पर्याप्त आहे की नाही? मग भाषा पर्याप्ती जीवाचं आहे का पुद्गलाची आहे? पुद्गलाची. भाषा पर्याप्ती जीवाची शक्ती आहे, पुद्गलाची नाही. भाषा पर्याप्ती जीवाची आहे आणि भाषा शब्द पुद्गलाचा आहे. मग तिथे कारण आणि कार्य 2 प्रकारे सांगितलं. पहिले सांगितलं जीवाची जी भाषा पर्याप्ती आहे ती जीवाचे भाषा पर्याप्तीचे परिणाम झाले कारण. जीवाचे परिणाम झाले कारण. आणि भाषा वर्गणा शब्द रूपाने परिणत झाल्या कार्य. भाषा वर्णा शब्द कार्य जे जीवाचे परिणाम कारण आणि भाषा परिणत झाली हे कार्य. 2 द्रव्यामध्ये कारण कार्य संबंध सांगितला. आता एक द्रव्यामध्ये पुद्गलामध्ये कारण कार्य संबंध. मग भाषा वर्गणाचे परमाणु कारण आणि भाषा पर्याप्ती शब्द रूपाने पण झाले कार्य. जे परमार्थाने भाषा वर्गणा आणि शब्दामध्ये एका द्रव्यामध्ये कारण कार्य संबंध आहे, जीवामध्ये नाही. आणि जीवामध्ये भाषा पर्याप्ती कारण आणि जीवाला बोलण्याचे भाव कार्य. तर एक द्रव्यामध्ये कार्यकारण, 2 द्रव्यामध्ये कार्यकारण असं यथाशक्ती प्रकरणालार्थून लावा. मग जीवामध्ये एकेंद्रियामध्ये भाषा पर्याप्ती आहे का नाही? एकेंद्रियामध्ये भाषा पर्याप्ती जीव आहे का? एकेंद्रिय स्थावर जीव आहे त्यांना भाषा पर्याप्ती नाही. का बरं नाही? एकेंद्रियाला भाषा पर्याप्ती नाही. 2 इंद्रियापासून भाषा पर्याप्ती. कारण 2 इंद्रियापासून भाषा पर्याप्त. एकेंद्रिय कारण का? 2 इंद्रियापासून भाषा पर्याप्त. त्याला रसनेंद्रिय आहे. दुसरी इंद्रिय स्पर्शेंद्रिय रसनेंद्रिय येते. 2 इंद्रियापासून पंचेंद्रिय संज्ञेपर्यंत रसनेंद्रिय आहे. पण सगळ्यामध्ये भाषा आहे. आणि स्थावर जीवामध्ये फक्त स्पर्शेंद्रियच आहे, बाकीचे पुढचे इंद्रिय नाही. म्हणून त्यांच्यामध्ये भाषा पर्याप्ती नाही. म्हणून त्याच्यामध्ये भाषा रूप कार्य उत्पन्न होत नाही. पण मग आपणाला कोणी वक्ता असेल त्याला त्याला सांगण्याचा भाव आहे. हा चारित्र मोहाचा उदय आहे. आणि चारित्र मोहाच्या उदयामध्ये पुरुषार्थपूर्वक तो कथन करत आहे. आणि सर्वज्ञ भगवान इच्छा नाही, प्रयत्न नाही, आपोआप त्यांची दिव्य गणनी खिरत आहे. म्हणून अरिहंत भगवंताला वचनयोग या अपेक्षेने उपचाराने मानला. इच्छाच्या अभावामध्ये प्रगट होतं. आणि 14व्या गुणस्थानामध्ये योगाचा अभाव आहे. शरीर आहे, मन आहे, वचन आहे, काया तिन्ही आहेत.
पण त्याचं कार्य 14व्या गुणस्थानात नाही. पण त्याला अयोग केवली, योगाचा त्या ठिकाणी काय आहे, पूर्ण अभाव होतो, त्याचं नाव अयोग केवली. आणि सिद्ध झाले, मन वचन काय सगळे समाप्त झाले. मग तिथे काय झालं, मार्गाचं फळपूर्ण अवस्था सिद्धामध्ये प्राप्त झाली. मग सिद्धामध्ये मार्ग नाही, मार्गाचं फळ आहे, मोक्ष अवस्था. म्हणून 14व्या गुणस्थानापर्यंत जीव मोक्ष मार्गस्थ आहे. आणि सिद्ध झाल्यानंतर मोक्ष मार्ग संपला. मग असं 12व्या गुणस्थान आणि 14व्या गुणस्थानाचा अंतसमय. या आपण 14व्या गुणस्थानाच्या अंतसमयाला चारित्र्याची पूर्णता होते, तेव्हा जीवाला मोक्ष होतो. काय तर चारित्र्याची पूर्णता होते तेव्हा जीवाला मोक्ष होतो. म्हणून सिद्धांना शैलेश म्हणतात. सिद्धाचं दुसरं नाव काय आहे, शैलेश. शीलाचे ईश म्हणजे स्वामी, शील म्हणजे चारित्र्य. नाही, यथाच्यात 12वेत झालं. कशा गेले, जे 25 कशा होतं ना, ती सगळे गेले 12व्या गुणस्थानात यथाच्यात चारित्र्य. आणि इथे योग होता का नाही, योग 13व्या गुणस्थानात योग होता. आणि त्या योगाचा अभाव झाला, म्हणून तिथे शीलाचे स्वामी. किती शीलाचे भेद आहेत, 18,000 आणि 18,084 लाख. 18,084 लाख. मग अरिहंतामध्ये किती शीलाचे स्वामी असतात, अरिहंत भगवान? 18,000 शीलाचे स्वामी अरिहंत भगवान. राहिले किती आणि 84,000. ते 84,000 राहिलेले शीलाचे 14व्या गुणस्थानाला अंतर तयार होतं. तोपर्यंत अनेक चारित्र्याची पूर्णता कर्णान योगाच्या अपेक्षेने नाही. योगाचा सद्भाव आहे, शरीर आहे. आणि याचा जेव्हा अभाव होतो, श्रद्धेची पूर्णता पहिले झाली 4 ते 7 मध्ये. 13व्यामध्ये ज्ञानाची पूर्णता झाली. एक अपेक्षेने 12व्यामध्ये चारित्र्याची पूर्णता झाली कशाच्या अभावात. असं असताना सुद्धा योगाचा सद्भाव आहे. त्या योगाचा अभाव 14व्या गुणस्थानाच्या अंतसमयाला होतो, तेव्हा तिथे चारित्र्याच्या पूर्णतेने मोक्ष होतो. ते पूर्ण रत्नत्रय तिथे पूर्ण झाल्यानंतर मोक्ष झाला. म्हणून मग इथे अशा प्रकारे ते आचार्य जे निश्चय व्यवहार दोन्हीचा उपदेश देतात, फक्त एकाचा नाही. पुढे सांगितलं, शुद्ध ज्ञान, एक स्वभाव, शुद्ध आत्मतत्व के, सम्यक श्रद्धा, ज्ञान, अनुचरण, तपश्चरण रूप अभी 4 प्रकार की निश्चय, आराधक, आराधनात्मक, वीतराग, निर्विकल्प समाधि को जो चाहते हैं वे साधु हैं, उन साधुओं को मैं वंदना करता हूँ. मग एक स्वतःचा शुद्ध आत्मा, शुद्ध आत्मतत्व, त्याचं सम्यक श्रद्धा, ज्ञान, अनुचरण आणि तपश्चरण अशा 4 प्रकारच्या भेदाला जे प्राप्त करतात, आराधना करतात आणि वीतराग निर्विकल्प समाधीला साधतात, असे ते कोण आहेत, साधू. स्वाधू आणि साधूमध्ये काय फरक आहे? स्वाधू आणि साधू, स्वाद घेण्यामध्ये जो तरबेज आहे तो स्वाधू. आणि साधू, साधूची व्याख्या काय करणार इथे केल्या, 4 आराधनेला आधी जे काय आहे. मग दुसऱ्या पर्यंत साधूचा अर्थ काय होतो, जे साध्याच्या सिद्धीसाठी प्रयत्न करत आहेत, जे साध्याच्या सिद्धीसाठी प्रयत्न करतात त्यांना साधू म्हणायचं. साधू व्याख्या करायचं, जे ज्ञान, ध्यान, तप रत आहेत त्यांना साधू.
द्वादशांगाचं वाचन करतात, पठण करतात, दुसऱ्याला शिकवतात, शिक्षा दीक्षा देतात ते आचार्य. जे स्वतः द्वादशांगाचं अध्ययन करतात, दुसऱ्याला शिकवतात ते उपाध्याय. आणि हे जे साधू ज्ञान ध्यान तपोरत, ज्ञानामध्ये ध्यानामध्ये आणि तपश्चर्यामध्ये रत असतात ते साधू. म्हणजे साध्याची सिद्धी करणारे ते साधू एक अर्थ. मग हे काय केलं, पंचपरमेष्ठीमध्ये साधू शब्दाचा अर्थ हा मुख्य रूपाने घ्या. आणि प्रवचन सारमध्ये चरणानुयोग चुलिका तिसरा अधिकार आहे, तिथे साधूची व्याख्या केली. काही नाही, जो आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याची साधना करतो तो साधू. काय झालं, जो कोणी जीव आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याची साधना करतो तो साधू. मग 4थ्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत सर्व जीव एकापेक्षीने साधू आहेत. आपल्या आराधना म्हणजे आपल्या शुद्ध आत्म्याचं ध्यान ठेवणं हे अध्यात्म भाषेच्या अपेक्षेने हा साधूचा अर्थ. आणि चरणानुयोगाच्या अपेक्षेने ज्ञान ध्यान तप रत आहेत, त्यांना साधू म्हणतात. एक. दुसरं, ज्ञान ध्यान तपाने रत आहे, तसा आपला प्रत्येकाचा शुद्ध आत्मा द्रव्यकर्म भावकर्म नो कर्माने रहित आहे, म्हणून साधू आहे, पवित्र आहे, मंगल आहे. म्हणजे असे अनेक प्रकारचे एकाच शब्दाचा अर्थ अनेक ग्रंथामध्ये आचार्य भिन्न भिन्न रूपाने कथन करतात. आणि जे वितराग निर्विकल्प समाधी, मग निर्विकल्प आणि वितराग दोन्ही एक आहेत का भिन्न आहे? एक द्रव्य आहे म्हणून एका द्रव्यामध्ये दोन्ही आहेत म्हणून एकच आहे. पण वितराग आणि निर्विकल्प हे दोन्ही एक आहेत का? दोन्हीमध्ये फरक आहे. फरक आहे. काय फरक आहे? वितराग आणि निर्विकल्प. निर्विकल्प आणि वितरागमध्ये फरक आहे का एकच आहे? मग वितराग आणि निर्विकल्प, वितराग चारित्राची पर्याय आणि निर्विकल्प ज्ञानाची पर्याय आहे. वितराग चारित्र गुणाची पर्याय आहे आणि निर्विकल्प ज्ञानाची पर्याय आहे. सविकल्प आणि निर्विकल्प ज्ञानाचे धर्म आहेत. सराग आणि वितराग चारित्राचा धर्म आहे. कारण तो सराग आणि वितराग चारित्र आहे आणि सविकल्प आणि निर्विकल्प ज्ञान आहे. म्हणून हे ज्ञान आणि चारित्राचे दोन धर्म वेगळे आहेत. पण जिथे वितरागता तिथे निर्विकल्प आहे, आणि जिथे निर्विकल्प असतं तिथे तेवढ्या काळामध्ये वितरागता असतेच. काय? जिथे आत्म्याचं ध्यान करतात त्यावेळेला वितरागपण आणि निर्विकल्पता पण दोन्ही आहे. वितराग आणि निर्विकल्प नसेल असं होणार नाही, आणि निर्विकल्प आणि वितराग होणार नाही असं नाही. दोन्ही एका वेळेला आहे. मग सतत हे सम्यक दर्शन म्हणजे ते श्रद्धा, त्याच्यामध्ये ज्ञान आणि जर चारित्र सम्यक आहे तर श्रद्धा त्याच्यामध्ये पहिले गर्भीतच आहे. म्हणून सम्यक दर्शन सम्यक ज्ञान तिन्ही नाही म्हणून रत्नत्रय म्हणलं ना. मग तिथे श्रद्धेची परिणती गौण केली आणि ज्ञान आणि चारित्राच्या परिणतीला मुख्य केलं. सराग सम्यक दृष्टी आणि वितराग सम्यक दृष्टी. मग सम्यक दृष्टी सरागी असतो का वितरागी असतो? सम्यक दृष्टी सरागी का वितरागी? दोन्ही असतात. सरागी असतात आणि वितरागी असतात. मग तिथे आचार्य सांगतात
सम्यक दृष्टी ना सरागी असतो ना वितरागी असतो. सम्यक दृष्टी सरागी वितरागी असतो एकापेक्षाने बरोबर आहे. चौथ्या गुणस्थानामध्ये सम्यक दर्शन पण चारित्र्य नाही पण तो सरागी आहे. पाचव्या गुणस्थानामध्ये 6व्या गुणस्थानामध्ये मुनिराज आहेत, सम्यक दर्शन आहे. बेरंगात त्याग वितरागी आहेत. इकडून जर पाहिलं तर बराबर आहे. पण सम्यक दृष्टी सरागी आणि वितरागी. मग सम्यक दर्शन ही पर्याय श्रद्धा गुणाचे की चारित्र्य गुणाचे? सम्यक दर्शन श्रद्धा गुणाचे. वितरागता मग एकच आहेत का दोन्ही? पण सम्यक दर्शन ना वितराग आहे ना सराग आहे. काय सम्यक दर्शनमध्ये ना वितरागता ना सरागता आहे. तर एखाद्या छोट्याशा खेडेगावामध्ये एका झोपडीमध्ये पती पत्नी राहतात आणि एका मोठ्या महालामध्ये राजवाड्यामध्ये राजा आणि राणी राहतात. मग त्या झोपडीमध्ये असणाऱ्या स्त्रीची आपल्या पतीबद्दलची श्रद्धा आणि महालामध्ये राहणाऱ्या स्त्रीच्या पतीबद्दल श्रद्धेमध्ये काय फरक आहे? काहीच नाही. श्रद्धा ती श्रद्धाच आहे, श्रद्धेमध्ये काहीच फरक नाही. मग चौथ्या गुणस्थानापासून सिद्धापर्यंत सर्व जीवाची श्रद्धा काय आहे? माझा स्वतःचा निश्चय दृष्टीने कारण परमात्मा द्रव्यकर्म भावकर्म नो कर्माने रहितच आहे. ही श्रद्धेमध्ये कोणामध्ये काही फरक नाही. पण श्रद्धा पर्याय वेगळी आहे आणि सराग आणि वितराग पर्याय वेगळी आहे. पण आगमामध्ये तसं सराग आणि वितराग सम्यक दृष्टी गुणस्थानाच्या अपेक्षेने श्रद्धा गुणाला चारित्र्य गुणाशी अभेद करून कथन करतो तेव्हा तसं तिथे म्हणण्यात आलं. तर चौथे गुणस्थानावरती सराग, पाचवे गुणस्थानापासून वितराग सामान्य रूपाने. तर पाचव्या गुणस्थानामध्ये 6व्या गुणस्थानामध्ये सराग असतात का नाही जीव? का वितराग असतात? प्रदीप, 5व्या 6व्यामध्ये सराग असतात का वितराग असतात? सराग आहेत का नाही? 11 प्रतिमा पालन करण्याचे परिणाम सराग का वितराग? पालन करण्याचे परिणाम 11 प्रतिमाचं पालन करण्याचा परिणाम सराग आहे. मुनीला 28 मुली पालन करण्याचा परिणाम मग आता वितराग कुठं? अपेक्षेने लावून घ्या. बहिरंगामध्ये एकदेश त्याग आहे, बहिरंगामध्ये सर्व त्याग आहे म्हणून त्यांना चरणानुयोगाच्या अपेक्षेने वितराग म्हटलं. जे सराग असताना सुद्धा वितरागाची मुख्यता आहे, बहिरंगाच्या परिग्रहाचा त्याग आहे म्हणून त्यांना वितराग म्हटलं. मग आहार घेतात, वितराग का सराग आहे? सराग आहे, राग भाग नाही. मग का तिथे आहार घेण्याचा भाव कोणता आहे? परिणाम सराग आहे. मग कोणत्या कर्माचा उदयात आहाराला निघतात? कोणत्या कर्माच्या उदयामध्ये आहाराला निघतात? चारित्र्य मोहनीयता एक सामान्य रूपाने. मग चारित्र्य मोहनीयामध्ये कोणत्या कर्माचा उदय? असा आता वेदनीय कर्माची उदीर्णा. का सांगितले? उदय नाही. उदय आणि उदीर्णेमध्ये फरक आहे. उदयामध्ये कार्य होतच असा नियम नाही, पण उदीर्णेमध्ये नियमाने कार्य होतं. आत्ता आपल्याला आहार, भय, मैथून, परिग्रह चारी संज्ञाचा उदय आहे पण उदीर्ण नाही. जेव्हा घरी जाऊन 12 वाजता वेळ येईल भोजनाची तेव्हा उदीर्णेमध्ये भोजनाचं कार्य होतं. उदय असले तर कार्य होत नाही. म्हणून चरणानुयोगाच्या अपेक्षेने
5व्या गुणस्थानापर्यंत वीतराग म्हटलं आणि 4थ्याला सराग म्हटलं. आणि द्रव्य आणि योगाच्या अपेक्षेने 4थ्यापासून सगळे वीतरागच आहेत. जे आत्म्याचा स्वभाव निराग आहे, निष्कषाय स्वरूप आहे. मग निष्कषाय स्वरूप आत्म्याचं ध्यान करणारे सगळे जीव वीतरागीच आहेत, सरागी कोणी नाही. ध्यानाचा विषय शुद्ध आत्मा आणि बहिरंगामध्ये परिग्रह आहे, पण त्यावेळच्या अपेक्षेने तो सरागी पण आहे. पण निर्विकल्प आणि वीतरागता, मग ज्ञानामध्ये निर्विकल्पता आणि चारित्र्यामध्ये वीतरागता दोन्ही एकाच वेळेला होणार आहेत, भिन्न समयाला नाही. पण एक अपेक्षेने ज्ञानाला निर्विकल्प म्हणून ज्ञान जाणण्याचं कार्य करतं आपल्या स्वशुद्ध आत्म्याला. मग स्वशुद्ध आत्मा झाला विषय, ज्ञान पर्याय झाली निर्विकल्प आणि प्रमिती फळ मिळालं वीतरागता. मग एक अपेक्षेने ज्ञान पदार्थाला जाणण्याचं कार्य करतं आणि प्रमिती फळ उत्पन्न होतं. आणि हे दोन्ही एकाच वेळेला आहेत म्हणून ते निर्विकल्प समाधी म्हटलं. म्हणून एक ज्ञानाची पर्याय आहे आणि एक चारित्राची पर्याय आहे. मग ही अशा अपेक्षेने तेच आहे. मग पुढे मग असं निर्विकल्प समाधीला जे आचरण करतात उसे ही कहते हैं, साधते हैं वे ही साधु है. अनंत सिद्ध आचार्य उपाध्याय साधु यही पंच परमेष्टि वंदना करने योग्य है, उपादेय भूत है. शुद्ध आत्मतत्व की साधक होने से वह वीतराग निर्विकल्प समाधि ही उपादेय है, ऐसा जानो, यह भावार्थ है. का सांगितलं? मग असे आचार्य उपाध्याय साधू हे वंदना करण्या योग्य आहेत. कोणत्या नयाने? व्यवहार नयाने. आपल्या आत्म्याहून हे पंच परमेष्टि विभिन्न आहेत. ते वंदना करण्यासाठी कशासाठी योग्य आहे? ते पंच परमेष्टि रूप जे पद आहे त्या पदाचं ध्यान करत नाहीत. काय? पंच परमेष्टि जे पद आहे त्याचं ध्यान करत नाही. त्या पदामध्ये स्थित असणारा जो शुद्ध आत्मा आहे त्याचं ध्यान करतात, म्हणून ते आम्ही त्यांना वंदना करतो. जे व्यवहाराने बहिरंगामध्ये पंच परमेष्टि आहेत आणि निश्चयाने स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करतात. अन्य धर्मामध्ये जावा, शंकर त्याचं ध्यान करतो, त्याने त्याचं ध्यान करतो. एकमेकाचे ते भगवान त्यांच्या वरच्या देवाचं ध्यान करत असतात. आपले एक अनंत परमेष्टि झाले. श्रेणी आरूढ झाल्यापासून कोणताही जीव पंच परमेष्टीचं ध्यान करत नाही. श्रेणी आरूढ झाल्यानंतर कोणतेही जीव पंच परमेष्टीचं ध्यान करत नाहीत. मग पंच परमेष्टि स्वरूप आपल्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करतात. मग 6व्या गुणस्थानामध्ये, 5व्या गुणस्थानामध्ये, 4थ्या गुणस्थानामध्ये ध्यानाच्या वेळेला कोणाच्याही पंचपरमेष्टीचं ध्यान नसतं. पंचपरमेष्टि स्वरूप आपल्या शुद्ध आत्म्याचं ध्यान असतं. आणि ध्यानानंतर मग 4थ्या, 5व्या, 6व्या गुणस्थानात विकल्पाच्या वेळेला पंचपरमेष्टीचं ध्यान आहे. विकल्पामध्ये पंचपरमेष्टीचं ध्यान आहे, पण निश्चय सम्यक्त्वाच्या उत्पत्तीच्या वेळेला पंचपरमेष्टीचं ध्यान नाही. नाही का सांगितलं? त्यांच्यासारखं आहे. त्यांचं केलं का? मी सिद्ध परमेष्टि स्वरूप त्यांच्यासारखं आहे. मग त्यांना बघून त्यांचं ध्यान केलं का? त्यांच्यासारखं आपल्याचं ध्यान करू लागला. आपल्याचं
जे आपल्याला समजण्यासाठी त्याला आपण दर्पणासमोर ठेवलं मग त्यांचा जसा कारण द्रव्य, कारण गुण आणि कारण पर्याय जशी त्यांची शुद्ध आहे, तसा माझाही कारण द्रव्य, कारण गुण, कारण पर्याय शुद्ध आहे. तर त्यांना पाहून आपला निर्णय करतो. काय करत आहे? त्यांना पाहून आपला निर्णय करतो. त्यावेळेला ते आपलं ज्ञान सविकल्प आहे. कोणचं आहे? सविकल्प ज्ञान आहे. मग सविकल्प ज्ञान का आहे? त्यांच्यासारखा मी आहे असं म्हटलं तर मग त्यांचा विचार केला का आपल्या आत्म्याचा विचार केला? त्यांच्यासारखी माझी पॅन्ट आहे, त्यांच्यासारखा माझा आहे. त्यांचा विचार केला, आपला विचार केला, आपला केला विचार. मग तसं विषय त्यांच्यासारखा मी आहे म्हणत असताना ती ज्ञान पर्याय सविकल्प आहे, निर्विकल्प नाही. एक मग सविकल्प का आहे, निर्विकल्प का नाही, मंगल का नाही? विचार आहे एक कारण. आणि काय म्हणला? ज्या वेळेला त्यांच्यासारखा मी आहे असा विचार करतो त्यावेळेला मनाचं अवलंबन आहे. कोणाचं अवलंबन आहे? मग मनाचं अवलंबन आहे आणि मनाचं कार्य संकल्प विकल्प व्यापार करणे आहे. काय? मनाचं कार्य निर्विकल्प नाही. मग संकल्प विकल्प मन करतं आणि निर्विकल्प ध्यान असतं, तिथे मनाचं अवलंबन असत नाही. मग संकल्प आणि विकल्प कशाला म्हटलं? शरीराहून भिन्न जे आपले पदार्थ वस्तू आहेत त्यांना ते माझे आहेत आणि मी त्यांचं आहे, त्याला म्हणतात संकल्प. आणि विकल्प, मी सुखी आहे, मी दुःखी आहे. आपल्या सुख दुःख पर्यायाचा विचार त्याचं नाव विकल्प. आणि स्त्री कुटुंब परिवार धनधान्य संपत्ती माझे आहेत या विचाराचं नाव विकल्प. मग ध्यानाच्या वेळेला संकल्प विकल्प व्यापार नाही, जे मनाचं अवलंबन नाही तेवढ्या क्षणापर्यंत. म्हणून त्याला काय म्हटलं? त्या ध्यानाला संकल्प विकल्प नाही म्हणून निर्विकल्प. एक त्याचा अर्थ घेतला. दुसरा काय सांगितला? निर्विकल्पचा अर्थ, निर म्हणजे नाही, निर नाही, वि म्हणजे विशेषाचा, कल्प म्हणजे विचार. जे ज्या ज्ञानामध्ये विशेषाचा विचार नाही, जे सामान्य आत्म्याचा सामान्य द्रव्याचा विचार आहे, म्हणून त्या ज्ञानाला निर्विकल्प म्हटलं. मग सम्यक दर्शनाच्या उत्पत्तीच्या वेळेला, ध्यानाच्या वेळेला मनाचं अवलंबन नाही, म्हणून तिथे 5 इंद्रिय आणि मन याचं अवलंबन सुटलेलं आहे. पण जाणण्याची क्रिया नष्ट झालेली नाही, जाणण्याचं कार्य चालू आहे, पण इंद्रिय आणि मनाचं अवलंबन सुटलेलं आहे. मग ज्या ज्ञानामध्ये इंद्रिय आणि मनाचं अवलंबन आहे ती सगळी ज्ञानं सविकल्पच आहेत. ज्या ज्ञानाला 5 इंद्रिय आणि मनाची अपेक्षा आहे ती सर्व ज्ञानं परोक्ष आहेत. आणि ज्या ज्ञानाला 5 इंद्रिय मनाचं अवलंबन नाही ते ज्ञान प्रत्यक्ष आहे. म्हणून स्वानुभूती स्वसंवेदन हमेशा प्रत्यक्षच असतं, परोक्ष असतच नाही. मग आता त्या प्रत्यक्षाचे 2 भेद केले, एक सांव्यारिक प्रत्यक्ष आणि एक अतींद्रिय प्रत्यक्ष. मग 5 इंद्रिय आणि मन याच्या माध्यमातून वर्तमानातील विषयाला जी ज्ञान पर्याय एकदेश स्पष्ट जाणते
त्या ज्ञानाला सामव्याहारिक प्रत्यक्ष म्हणतात. म्हणजे इंद्रिय मनाचं अवलंबन आणि एक देश स्पष्ट, त्याला म्हणलं सविकल्प. आणि ज्या ज्ञानाला 5 इंद्रिय मनाचं अवलंबन नाही ते ज्ञान निर्विकल्प. एक आणि 5 इंद्रिय मनाचा विषय रूपी द्रव्यच आहे, अरूपी आत्मा त्याचा ध्यानाचा विषय होत नाही. आणि मग निर्विकल्प ध्यानाचा विषय अमूर्तिक आत्माच असतो. मग आत्मा अमूर्तिक आणि अमूर्तिक आत्म्याला जाणणारी ज्ञानपर्यायी अमूर्तिकच असते. अमूर्तिक आत्म्याला जाणण्यासाठी मूर्तिक ज्ञानपर्याय कधी काम करणार नाही. एक 5 इंद्रिय आहेत, तर 5ही इंद्रिया बाहेर आहेत का आत आहेत? 5ही इंद्रियाचे विषय बाहेर आहेत का आतमध्ये आहेत? याचा अर्थ काय झाला? 5 इंद्रिय बाहेरच्या पुद्गलालाच ग्रहण करतात, आतल्या आत्म्याला ग्रहण करत नाही. मन आतलं जाणलं बहिर्गातलं दोन्ही जाणतं, पण ते विकल्पात्मक आहे. पण त्याच्याद्वारे सुद्धा अमूर्तिक आत्म्याचं ध्यान अनुभव होणार नाही, निश्चित सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार. पण अमूर्तिक आत्म्याला जाणण्यासाठी अमूर्तिक ध्यानाची ज्ञानाची पर्यायच अमूर्तिक असते, तेव्हा ती अमूर्तिक ज्ञानपर्याय अमूर्तिक विषयाला जाणते. मग तिथे संकल्प विकल्प नाही, म्हणून त्या ज्ञानपर्यायाला निर्विकल्प ज्ञान म्हटलं. आणि जेव्हा स्वतःच्या आत्म्याला जाणत आहे, ज्ञानामध्ये निर्विकल्पता आहे, त्याच वेळेला चारित्र्यामध्ये अप्रत्याख्यानादी कशाचा अभाव वितरागत आहे. चारित्र्याच्या अपेक्षेने अनंत अणुमध्ये कशाचा अभाव आणि ती वितरागता. ज्ञानाच्या अपेक्षेने निर्विकल्प आणि त्याचा विषय शुद्ध आत्मा. मग शुद्ध आत्मा असेल, निर्विकल्प असेल, तेव्हाच वितरागता प्रगट होते, अन्यथा वितरागता प्रगट होत नाही. ओ स्वयं सिद्ध निज शुद्धात्म द्रव्य आहे, स्वयं परिपूर्ण आहे.